आपण सगळ्यांशी चांगलं वागतो हे आपल्यावर झालेले संस्कार आहेत, पण आपण चांगले वागूनही काही जण आपल्याशी वाईट वागतात हे त्यांच्यावर झालेले संस्कार आहेत. हॅलो फ्रेंड्स, माझी दुनिया पीयूबी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजपर्यंत आपण जे पेंडंटच्या राख्या बनवल्या होत्या तर त्याच्या साईडला 3 होल किंवा 2 होल या पद्धतीची होल असायची. पण आज आपण जे पाहणार आहोत ती ओमची राखी आहे. ओम आहे आणि त्याची त्या साईडला आहे ना फुल आहे आणि त्या फुलाच्या दोन्ही साईडला एकच होल आहे. तर अशा पद्धतीची जर पेंडंट असेल तर त्यामध्ये काय करायचं, कशा पद्धतीने धागा ओवायचा तर ते आज आपण पाहणार आहोत. आणि याच्यामध्ये आपण सुईचा वापर करणार नाही, तर बिना सुईच्या राखी कशी बनवायची आणि या पद्धतीची जर तुम्ही राखी बनवली तर एकदम फास्ट पटापट राख्या बनवल्या जातात. तर ती पद्धत कोणती आहे तर चला तर पाहूया. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण जी राखीची नवीन डिझाईन तयार करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे पेंडंट हे. आणि ह्या पेंडंटमध्ये किती बघा सुंदर आतमध्ये ओम आहे आणि साईडला फुलांचा आकार काढलेला आहे. पण ह्याच्यामध्ये कसं आहे तर या पेंडंटला दोन्ही साईडला होल आहे. तर अशा वेळेस काय करायचं, अगोदर ते आपण काय पाहिलं होतं की पेंडंटच्या खालच्या साईडला 3 होल असायचे, 2 होल किंवा 1 होल असायचं, एक ह्या साईडून आणि एक ह्या साईडून. पण इथं कसं आहे दोन्ही साईडला आहे, दोन्ही साईडला असं चिटकून होल आहे. तर अशी जेव्हा पेंडंट येतात त्यावेळेस काय करायचं तर त्या पद्धतीची राखी आज आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे आपल्याला हे बघा मरून कलरचे 2 मणी घेतलेले आहेत. नंतर गोल्डन कलरचे पण 4 mm चे, 3 mm चे आणि 1 mm चे मणी घेतलेले आहेत आणि ह्या चक्री घेतलेल्या आहेत आपण. तर चला तर आपण आता ही राखी कशी तयार करायची ते पाहूया. तर याच्यामध्ये आपण असे सिंगल अगोदर कसं आपण 2 धागे अशा पद्धतीने जॉईंट करून घेत होतो, या पद्धतीनं दोन्ही जॉईंट असायचे. पण आता आपण काय केलेलं आहे 2 धागे सेपरेट घेतलेले आहेत आणि असे या पद्धतीनं एवढं अंतर घ्यायचं त्याचं, म्हणजे दुमडून घ्यायचा धागा हा. आणि पेंडंटमध्ये कसा अटॅच करायचा तर पेंडंटच्या आता एक तर खालच्या साईडून घ्या, नसेल तर एक तर वरच्या साईडून घ्या. दोन्ही टोकं सेपरेट आहेत, त्या साईडला न करता काय केलेलं आहे आपण जॉईंट आहे तिथून घेतलेला आहे. आणि हे होल आहे ना याच्यामधून काय करायचं, हा धागा या पद्धतीने काढायचा बाहेर. तर अशा पद्धतीनं हा धागा अटॅच होतोय. तसंच या साईडला पण करायचं. तर आपण हा धागा दोन्ही साईडला या पद्धतीनं अटॅच करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपण राखी तयार करणार. ही आता सिंपल राखी ही सुद्धा तयार झाली. एकदम सिंपल साधी राखी म्हटलं तर ही या पद्धतीनं पण तुम्ही करू शकता. तर ही तुम्ही 10-15 रुपयाच्या आसपास ही राखी तुम्ही सेल करू शकताय, विकू शकताय. तर याच्यामध्ये जर तुम्हाला आता 20-25 रुपयाची राखी किंवा 40-50 रुपयाची राखी करायची असेल तर त्यामध्ये काय करावं लागेल, मनी ॲड करावं लागतील. जशी मनींची संख्या वाढत जाईल तशी आपली सेल प्राईस पण वाढत जाते. तर आता ही आपली साधी एक राखी, तर ही एक डिझाईन तयार झालीच आहे. तर आता आपण याच्यामध्ये दुसरी डिझाईन आता तयार करूया. याच्यामध्ये काय ॲड करता येईल ते पाहूया. तर इथं मी आता सुईचा न वापर करता या तारेचा वापर करणार आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं आहे की या तारेचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे. तर मला सुईपेक्षा ही तारच आता सोपी वाटते तारेच्या माध्यमातून करायला, त्यासाठी मी तारेचा उपयोग करते. तर स्टार्टिंगला आपण गोल्डन कलरचा एकदम मोठा म्हणजे 4 mm चा जो मणी आहे ना तर तो वापरणार आहे. दोन्ही साईडला 2. त्याच्यानंतर ना कलरवाला मणी मरून
आणि त्यानंतर ना आहे ते 2 mmचा आणि 1 mmचे मणी आपण यूज करणार आहोत. आणि आपल्याला नंतर लागणार आहे चक्री पण. तर स्टार्टिंगला आपण हा मोठा मणी घालूया. त्याच्यानंतर चक्री, त्यानंतर हा आपला मरून कलरचा मणी घालायचा. त्यानंतर एक चक्री जाईल. चक्री नंतर ना 2 mmचा एक मणी घालायचा. तर या पद्धतीने आपली राखी तयार झाली बघा. याच्या साईडला तुम्ही 1 mmचे 2 मणी घालू शकताय. तर मी इथं घालते 1 mmचा 2 मणी. तर या पद्धतीनं राखीची एक साईड आपली कंप्लीट झालेली आहे. याच पद्धतीनं दुसऱ्या साईडला पण करायचं. सुईमध्ये धागा ओवायची झंझट नाही, काही नाही, एकदम सोप्या पद्धतीनं होऊन जाते राखी तयार. गोल्डन मणी मोठा, त्याच्यानंतर चक्री, त्यानंतर हा आपला मणी मरून कलरचा, त्याच्यानंतर ना एक चक्री, नंतर ना 2 mmचा मणी, त्यानंतर ना आपण 1 mmचे 2 मणी घातलेले आहेत. या पद्धतीने आपली राखी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीचं पेंडंट आलं तर काय करायचं, दोन्ही साईडला 2 धागे जोडायचे आणि त्यानंतर ना दोन्ही साईडला 2 मणी होऊन घ्यायचे. तर ही आपली साधी सिंपल आणि दिसायला एकदम सुंदर अशी राखी तयार केलेली आहे आपण. आणि ह्या राखीला आपण अगोदरच्या राखींना जसं केलेलं आहे ना, छान वाटतं हे. तर या राखीला पण आपण त्या पद्धतीनं करून घेऊया. तर इथं मी साईडला मणी अगोदर ह्या राखीला आपण 1 mmचा वापरला होता. तर इथं आता मी राखीच्या डिझाईननुसार 2 mmचा मणी वापरते. नंतर ह्या साईडला दोन mmचा मणी असल्यामुळे काय करावं लागते आपल्याला, इथं लास्टला आहे ना डबल गाठ घ्यावी लागते, नाहीतर काय होतं मणी धाग्यातून बाहेर येतोय. त्यासाठी इथं डबल गाठ घ्यायची.
तर या पद्धतीने आपली राखी तयार झालेली आहे। तर ह्या राखीची डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर ह्या राखीची डिझाईन जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे आपण ज्या नवनवीन डिझाईन राखीच्या घेऊन येत आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर ती भेटेल। आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, तसेच सोबत असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा। तर नंतर भेटूया अशाच नवीन डिझाईन सोबत। तोपर्यंत टाटा, बाय बाय।